सांगोला येथील कोणता हॉल आहे? टाउन हॉल मध्ये सांगोला नगर परिषदेची जी प्रस्तावित निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांचं आरक्षण ठरविण्याबाबत बैठक घेण्यात आली। एकूण नगरपालिकेच्या 23 जागा आहेत, त्यापैकी 12 जागा महिलांसाठी राखीव राहणे अपेक्षित होतं। त्यापैकी अनुसूचित जातीसाठी एकूण 3 जागा आहेत, पैकी 2 जागा आम्ही सोडत पद्धतीने महिलांसाठी राखीव केल्या आहेत। त्या प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 8 अशा निघालेल्या आहेत चिठ्ठी पद्धतीने। त्याचबरोबर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 6 जागा या नगरपालिकेमध्ये आरक्षित कराव्या लागत आहेत। त्या करत असताना एकूण 3 सदस्य असलेला जो एक प्रभाग आहे त्यामध्ये एक जागा सरळ पद्धतीने निश्चित करायची असल्यामुळे उर्वरित 5 जागा जे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाले ते सोडून उर्वरित 7 प्रभागापैकी 5 प्रभागांच्या आम्ही चिठ्ठ्या काढल्या असता त्या प्रभाग क्रमांक 1, 5, 6, 7 आणि 9 अशा प्रभागांच्या चिठ्ठ्या अनुसूचित जातीसाठी निघालेल्या आहेत आणि थेट पद्धतीने प्रभाग क्रमांक 11 ची जागा निश्चित झालेली आहे। या अशा 6 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित झालेल्या असताना त्यापैकी 3 जागा महिलांसाठी आरक्षित करायच्या होत्या, त्या आम्ही चिठ्ठी पद्धतीने सोडत पद्धतीने निश्चित केल्या आहेत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 11 येथील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जी जागा आहे ती महिलांसाठी निश्चित झालेली आहे। हे दोन पद्धतीचं म्हणजे अनुसूचित जाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गांचं आरक्षण निश्चित केल्यानंतर उर्वरित ज्या जागा आहेत त्या जागा म्हणजे सर्वसाधारणच्या ज्या जागा होत्या त्यामध्ये ज्या प्रभागात महिलांचं आरक्षण पडलेलं नाही ते प्रभाग सरळपणे विचारात घेऊन या जागा महिलांसाठी सर्वसाधारण प्रवर्गामध्ये निश्चित झालेल्या आहेत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 जो 3 सदस्यांचा आहे त्यापैकीची एक जागा सर्वसाधारणच्या महिलांसाठी आरक्षित झालेली आहे। तो आजच्या या सभेसाठी मुख्याधिकारी सांगोला गवळी साहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं। मोठ्या संख्येनं प्रतिष्ठित नागरिक तालुक्यातील किंवा नगर परिषद क्षेत्रातील उपस्थित होते। त्यांनी काही शंकाही विचारल्या होत्या, आम्ही त्यांचं निरसन केलं आहे। त्यांना याच्याही नंतर काही शंका असतील तर ते आक्षेप घेऊ शकतात, परंतु ही प्रक्रिया एकदम सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यात आली आहे। त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सीओ साहेबांचं आणि त्यांच्या प्रशासनाचं पूर्ण अभिनंदन करतो।